शंकर झाले झोपला काय? अरे एवढा काय टचकला तुम्ही तोय काय झोप नाही झाली काय राहते तुझी? अण्णा आबा मी सांगू तुम्हाला. हा काय झालं? सांग ना काय झालं? मला भेव वाटल्यावानीच होते राव. काय मी रातच्याला आहे ना रानात दारे धरायला गेलो वर माळावर. काय सांगू जो पाय दिसले हो. बाई दिसली? भले मोठे लांब केस हात भरत मागून चालली होती. हाय हाय बर का झाल्या बर का हे पुरुषा ऐका ना आवाज उठलोय काय खतरनाक वर्णन होतं अण्णा. सांगायला लागलं ना एकदम डेंजर होत. काटा येतो का तुझ्या अंगावर? अहो हिरवी हिरवी साडी भले लांब लचक भले शाला ठेवून दिसत होती. जवळून चालली ना असं व्हायचं ना अण्णा. तुम्हाला काय सांगू गडबडू नको. ऐक ना पुरुषा अरे लई लई ते जुना इतिहास आहे हा. माझ्या कानावाल्याला आहे एक गरोदर बाई ना आपल्या गावातली तिचा त्या माराला अंत्यविधी झाला आणि ऐक डचको नको. आणि तेव्हापासून आहे ना अरे ती कतरी आवसा कुणाला निघती भाऊ ती कोणाला तरी दिसते भाऊ. ती राशी एक असले होतं नक्की दिसत येड्या. अयो तू ही माझ्या तोंडाची गोष्ट बोलला शंकर्या. मागवी एकाची राशी एक झालती ना त्याला दिसली होती भाऊ. हो योग तर जाग्यावर गेलं ते. सावध राहा बरं. नशिबाने भाऊ झाल्या तू वाचून आला पण गडबडू नको येड्या. हे आहे भाऊ एक ऐकून ये भाऊ मी तो. सावध राहा बरं का. तरी म्हणलं माझी नाडी कस काय तुटली होती. ऐक ऐक ए घ्या. अरे काय झालं एवढं कम घाबरला तू? हा आणि चपला हातात घेऊन चालला होता काय पायात घालायच्या तर? श्याम तो हिरवं काय घातले काय रे? अरे मी श्यामेचे असं कम काय होतंय तुला? सांग का श्याम्या मी आता आपल्या पारावर बसलो होतो का हा अण्णा ते आले रे. मग काय केलं तुला मारलं काय? नाही रे मग मी माळ पाणी धरायला गेलतो ना. काय बोलतो तू? माळव पाणी धरायला म्हणतो पारावर अण्णा आब्बा काय चाललंय काय तू नीट सांग ना जरा. अरे अण्णा ते मला म्हणले तू माळावर गेलता तिथे एक बाय आहे म्हणून भूत. अण्णा ते म्हणली हा त्या आढळीन तुला लागली. ती कसं काय लागली तुला? तुला दिसली का ती? हा दिसली. ते सांग ना. अयो श्याम्या तुला काय सांग माझ्या डोक्यात बी नाही राहत रे पण सांगतो आता. अयो मला मोठा मळभर हातात हिरव्या चुड्या आणि बली लांब लचक व्हायची घोडीत खाली यायची खा 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 बागड्या वाजायच्या. ती म्हणजे ती ही का काय ती ती एक मला वाटतं गरोदर अंत्यविधी झालेला आहे तीच होती काय मानना म्हणले? तेच म्हणले. तुला दिसली नाही? तू एक काम कर भाऊ आता. काय? तू ये ना या गावापासून लांब थांब आता घरातच 5-6 दिवस. हा मला चढणं श्याम्या घरात. येडा आहे काय तू? माझ्या संचार होईन. कस काय? मग ते डेंजर एकदम मी ऐकलेलं आहे. हा एक जण गेलेला बी तुला सांगतो. तू वाचला नसेल तो पण आता घरात थांब अजिबात बाहेर जाऊ नको इकडे तिकडं. हा कळलं का? नाही जाणार. हा मला चढणार आहे श्याम्या मला अंगारात नको माहिती जाय बरं तू जाय जाय घरी जाय गपचूप पटकन जाय. अवघड झालं भाऊ झाल्याच चल भाऊ. ठेपुटे हो खरं नाही हो त्याच्या आल्याचं. काय झालं? अहो त्याच्या रस्त्यानं चाललो होतो काय झालं पहा म्हणून त्याच्या घरी गेलो. बाबू वाचवा असं मला सोडा. हो आज हो मला सांगताय ना भाऊ. अहो चिंचाला फेतीतोय आणि सोडा येणार नाही परत मी परत थांबणार नाही असं तसं बोलत होता भाऊ. तसं रे आलो मी वाचून आणि अशी त्याचे डोळे तरीच होता ना तिरफे डोळे तरीच होता आणि मी त्याच्यापास गेलो. मला जवळ येऊन द्या ना आणि समजून घ्यायला तरी व्हायना ते. तोच बोबडी वळायला लागली काय घालता तिकडे जातो पळ. घाबरलो मध्ये दिवस कान फुकून घे याच्या कोण. काय आलं वयाच्या आल्याला?
बघावं लागत. आणि जाऊ दे, काय मरत काय करतो? बघून देऊ ना बाहेर देशाची असते काय ते. काय राम 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 डेपुटी काय 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 गडबड आहे? अहो तो जाल्या आमचा डिग्या चालला होता तिथून 12 वाजेपासून त्याच्या ते बघायला गेला कम आरडतोय म्हणून तो मोठमोठ्याने आरडतोय किंचाळतोय मला सोडा मला धरू नको मला सोड असे आरडतोय मोठमोठ्याने. काय झालंय काय माहिती. त्याला भूत बाधा झाली नक्की कायची डेपुटी. बाधा? आम्हाला तर भूताटकीच वाटत भाऊ काही म्हणाय ना रे. अरे मग भूताला तो कुठे गेलाय भूताला? अरे, काय झालं डेपुटी आम्ही बसलो होतो नाही का ते आल्या तो म्हणला हा त्या दिवशी त्याला ना त्या माळावे ना रातचं पाणी भरतानी त्याला आई दिसली अरे आणि असं मळट भरलेला नाही का तो म्हणतो केस आणि हिरवी साडी अरे मग ते मी जे म्हणलो त्याला आणि ऐक ना ए पुरुषा मी सांगितलं त्याला भाऊ का पूर्वी ना एक बाई तिथे ना तिचा अंत्यविधी केलेला आहे गरोदर बाईचा बर. आणि आमुष्या पुण्याला ती निघते असं ऐकून ये भाऊ मी तर ऐकू हे हा मी त्याला म्हणलो जर तुझी एक रास झाली असेल ना तर तुला दिसली म्हणलं आणि ते घाबरलं काय मग त्याच्यावर. हा काय डेपुटी. तुम्ही म्हातारे माणसं कशाला घाबरून त्या पोराला तुम्ही कुठं भूतान घेत असते उगाच. झालेलं आहे आता ऐकलेलं मला तिथं भूत हे नाही आहे पूर्वीच आहे भाऊ दिसते भाऊ मी आमुष्या ऐकून ये. कोणी पाहिली दिसतील काय आपलं उगाच. आता इतक्या आता मी काय मूल आणि पांढरा झालो का रे ऐकलेलं आहे भाऊ. अरे मग ते घाबरला राहतो मी त्याला हे करून दिल्यासारखं झालं. वाढ त्याचं काहीतरी करावं लागेल भाऊ आता. त्याचा इलाज आहे माझ्याकडे मला येतं ना भूत उतारता. काय बोलतो हा, मग चांगले ते भूत उतरले तुम्ही. अरे मग ते कामच झालं. चला चला चल, हे, चला करू राव त्याचा बंदोबस्त करावा लागून भाऊ. अरे हो अरे बरं झालं श्यामा बी आला. मी एक काम करू आम्ही ना जाल्याला घेऊन खाली होतो त्या मंदिरापाशी खाली पलीकडे आणि तू 2-3 लिंब टाचणे आणि हळद कुंकू घेऊन ये. पटकन एवढं हा? ते. पटकन तू काही विचारित नको तिथे ये, जा तू विचारू पटकन जा. काय पहिलं जा, जा, लवकर, पटकन जा. हे चल. लवकर चला, अर्जंट जा, आहे भाऊ. पटकन. हे अर्जंटी असं आणलं का रे आणले त्याला धरा असं बघू काय करतो काय नाही 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 मला काय करतो काय नाही मला काय करतो काय नाही भाऊ काय नाही भाऊ मला काय काय करतो मला काय करतो देवाचं आहे देवाचं देवाचं आहे भाऊ. देवाच देव देव हा देव हा देवाचं आहे. हा देव देव हे काय करतो हे काय करतोय देव हा देवाचं काय करतोय देवाचं बोलू नको जास्त बोलू नको. बोल नको म्हणते मला बोल नको झाड भाऊ सोड 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 डेपुटी सोड गेलं का सोडलं का नाही सोड 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 डेपुटी सोड 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 झाडाला सोड झाडाला शांत याच्यावर शांत राहा 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 खाऊन घे कडू नाही लागत का रे. ए त्याला माग येऊन देऊ नका. काय नाही मागू नको तू नेऊन दे नेऊन टाक काय नाही काय झालं अन्न मला काय नाही काय झालं नाही तुला काय नाही देवाचं केलं भाऊ काय नाही केलं तुला तू शान आहे तू देवाचं केलं होतं हा काय घाबरू नको झालं आता गेलं ते खाल्लं ना गेलं गोड लागत हो ना कडू लागत झाला clear? झाला ना उठायला कपडे घाला कपडे घाला काय वाटत नाही ना आता हलकं वाटत का रे. मोकळं वाटतं ना हा जा घरी जा जेवण बिवण कर आणि जा दुपारच्या पारी ये पळ चल. हे डेपोटी तू एका झटक्यात काम केलं राव. तू शिकला का काय रे कुठे भूताचं. कशात शिकलो अण्णा अहो ही मानसिकता असते. मला सांगा तुम्ही जर त्याला सांगितलं नसतं तुला ती बाया दिसली तिथं गर्भवती बाईला मेलेली आहे तिथे तिचा अंत्यविधी झालेला आहे त्याच्या मनात बसलं असतं का
काही नाही, हे अंधश्रद्धा आहे सगळ्या. फक्त माणसाच्या मनात एकदा बसलं नाही एखाद्याने कोणतरी घालून देतं की बोला मला इथे दिसलं तिथे दिसलं. मग आता तुमच्यासारखे लोक सांगत आहेत त्यांना की तिथे ह्यो मेला होता त्यो मेला होता. हा मला सांगा, एवढे मेलेले जर सगळे भूत झाले असते तर आपल्यापेक्षा जिवंत माणसापेक्षा भूतच जास्त असते पृथ्वीवरती. बरोबर बोलू. मी काय केलं, त्याचं भूत उतरलं नाही, त्याच्या मनात बसलेली तिची शंका आहे का ती उतरून टाकली, बाकी काय नाही. पण तो आता आंघोळ करून उद्यापासून एकदा देवपूजाला लागला तर नीटच झाला झाला तर तरी तो जो घाबरून बसतो ना, तो घाबरून बसणार नाही. माझं एवढंच सांगणं आहे की आता इथून पुढे तुम्ही कोणाला घाबरू नका. हे भूतखेत काय नसतं, हे फक्त मनात बसलेल्या कल्पना आहेत आणि अंधश्रद्धा रचल्या आहेत. ह्या झाडाच्या खाली भूत आहे, या झाडाखाली कैचे, इथं हाडळ आहे आणि हाडळ फिडळ असते आतापर्यंत तर त्यांचंच साम्राज्य असतं सगळं. खरंय राव हे. तुम्ही जुने माणसं आहे, तुम्ही असं लेकराला यायला घाबरून देऊ नका. या काय इथं लोकांनी करून ठेवलेलं काहीतरी याच्या मागे हे असेल, पण हे भूतखेत हा विषय नाही राहिला. अहो लोक स्मशानभूमीत झोपते, स्मशानभूमीत सेवा करतात, हे कितीतरी प्रेत जळत असताना लोक स्मशानभूमीत तिथं जेवत आहेत. यांना भूतच लागत आहेत का? कितीतरी येडे किती स्मशानभूमीत जाऊन झोपत आहेत, मग त्यांच्या मागे भूत लागत आहेत का? हे भूत चांगल्याच माणसाला धरतात का मग? खरंय, काळ बदललाय राव हे. खरं आता काळ बदललाय, एवढे मोठे साधनं आले, सगळं दिसतंय. हो, आता हे जे मला टीव्हीवर वगैरे दाखवतात हे सगळं हे जे भूताच्या मालिका हे ते हे लोकांचं मनोरंजन मनाची इच्छा आहे, मनाची भीती श्रद्धा असावी, फक्त अंधश्रद्धा नसावी. आता त्याच्या मनातलं मी भूत काढलं की त्याला काय वाटलं की आता माझं याच्यातलं गेलं, त्याला भूत लागलं नव्हतं, काही नव्हतं, तुमच्या बोलण्यामुळे त्याला त्याला परिणाम जास्त. तर माझी प्रेक्षकांना पण विनंती आहे की असं जर कोणी हे करत असेल तर त्याला कृपया घाबरू नका आणि अशा अफवा पसरू नका की इथं भूत आहे, इथं काय आढळ आहे. यांनी काय होतं, एखादा माणूस नाहक त्याच्या बळी पडतो आणि त्या कल्पनेला तो घाबरत राहतो. तरी कृपा करून अंधश्रद्धा पसरू नका, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा पसरू नका. धन्यवाद.